तुमची, माझी, आपली शाळा, आपलीशी वाटणारी आणि आपलंसं करवून घेणारी शाळा. शाळेत जावं लागतंय म्हणून पहिलीच्या पहिल्या दिवशी स्वतःवर आणि मुख्य म्हणजे आईबाबांवर चिडलेले आपण, आणि सेंड ऑफच्या दिवशी आता शाळा संपणार म्हणून काहीसे गहिवरलेले आपण. यामध्ये 10 वर्षाचा काळ किती पटापट गेला नाही. माध्यमिक शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकताना भलं मोठं ग्राउंड बघून झालेला आनंद आजही आठवत असेल. या ग्राउंडवरच्या अनेक आठवणी आजही आपल्या मनात घर करून आहेत. आंतरवर्गीय सामने, क्रीडा महोत्सव, कवायत, 26 जानेवारी, 15 ऑगस्टचं झेंडावंदन, शाशीच्या तासाला खेळल्या गेलेल्या व्हॉलीबॉलच्या मॅचेस, लाकडाची काठी आणि दगडाने खेळलं गेलेलं क्रिकेट, आणि हो, शाळेला उशीर झाल्यानंतर दप्तर डोक्यावर घेऊन याच ग्राउंडला माराव्या लागलेल्या फेऱ्या सुद्धा चांगल्याच आठवतात. आपल्या शाळेत इतकं मोठं ग्राउंड दुसऱ्या कुठल्याच शाळेला नाही, हा इगो आपल्यापैकी प्रत्येकाला होता. आणि यावर्षी बांधकामामुळे हेच ग्राउंड अक्षरशः अर्ध झालं. आणि काय यार, साला हे याच वर्षी व्हायला हवं होतं, हे असं आपल्यापैकी प्रत्येकाने म्हटलंय. 8-8च्या वर्गाजवळच्या कट्ट्यावर बसून परीक्षेच्या वेळेला हा संवाद ओळखीचा वाटला असेल आपल्याला. काय रे, अभ्यासाची काय हालत आहे? काय नाही रे, 5 धडे ऑप्शनला टाकलेत, बाकी झालाय सगळा अभ्यास, काय टेन्शन घ्यायचं, असंही म्हटलंय आपण. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला दिसतो तो टिळकांचा पुतळा. अगदी 7वी-8वी पर्यंत त्या पुतळ्याला आपल्यापैकी बरेच जण कितीही घाईत असले तरी आपोआप थांबून नमस्कार करायचे. मग तिथून डाव्या बाजूला वळलं की दिसायचे ते 5वीचे आणि 8वीचे वर्ग. त्याबद्दल काय बोलणार हो? प्रत्येकासाठी त्याचा वर्ग हा एक जिव्हाळ्याचा विषय. त्या वर्गाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या. जीवाला जीव देणारे मित्रमैत्रीण दिले. प्रसंगी थट्टा मस्करी आणि मस्तीत वेळ घालवणारी मुलं. एखाद्या प्रसंगी अशी युनिटीने उभी राहायची की त्याला जवाब नाही. तो वर्ग म्हणजे अनेक खट्ट्या मिठ्या आठवणींची एक डायरीच होती. तिथे मैत्री होती, भांडणं होती, मस्ती होती, सिन्सिअरिटी सुद्धा होती. शिक्षकांचा ओरडा होता, कौतुक होतं. तास चालू असताना तिच्याकडे हळूच बघणं असायचं आणि कधीतरी ती सुद्धा इथेच बघतेय म्हणून काळजाचा ठोका चुकणं असायचं. आजही आठवतंय ते वर्गात खेळलेलं क्रिकेट, वर्गाबाहेर उभं राहण्याची झालेली शिक्षा, आणि ती शिक्षा अक्षरशः एन्जॉय करणारे आपण सगळे. काही शिक्षकांना वर्षभर दिलेला त्रास आठवतो, तर काही शिक्षकांकडून मिळालेली आपुलकी सुद्धा आठवते. तासाला मस्तपैकी डबा खाऊन झाल्यावर एखाद वेळी भर तासाला दिलेली डुमकी सुद्धा आठवते. शेवटच्या घटकेपर्यंत पूर्ण नसलेल्या प्रयोगवह्या शेवटी दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यायचो आपण. कितीही काहीही मोठं प्रकरण झालं तरी वर्गातलं कोणीही पुन्हा एकाचं नाव कधीच घेत नसे. खरंच तो वर्ग म्हणजे आपलं दुसरं एक कुटुंबच असायचं. तळमजल्यावरची आणखी एक गोष्ट म्हणजे लायब्ररी. पण त्या लायब्ररीत काही जणांनी चुकून सुद्धा पाऊलही टाकलं नाही, हेही तितकंच खरं. फक्त परीक्षेच्या वेळी तिथे वया पुस्तकं उघडून बसलेल्या मुलं मुलींचा गलका असायचा. लायब्ररीच्या बाजूलाच असतं ते सभागृह. जर आपल्याला कधीतरी त्या सभागृहात जायला आवडत असेल तर ती गोष्ट म्हणजे ट्रिपच्या आदल्या दिवशीची मीटिंग. बाकी काही फारसा इंटरेस्ट नसायचा आपल्याला त्या. पण त्या ट्रिपच्या वेळेला आपल्याला त्या सभागृहात जायला जेवढं आवडलं तेवढं कधीच नाही आवडलं. असो, जर आपण पुन्हा टिळकांच्या पुतळ्यापाशी आलो की उजव्या बाजूला असतात ते 1 ते 5चे वर्ग आणि त्याच्या बाजूला ती एनसीसी रूम. खरं तर ती रूम तिथे आहे हे माहीत नसलेले सुद्धा काही जण असतील. आणि त्याच्या बाजूला असतं ते मुलांचं टॉयलेट. त्याच्याविषयी आणि त्याच्या भिंतीवरच्या मजकुराविषयी सुज्ञास अधिक सांगण्याचा लगे. असो, तर पुन्हा आपण आलो टिळकांच्या पुतळ्यापाशी. तिथल्या शोकेस मध्ये वार्षिकोत्सवाचे किंवा तत्सम काहीतरी फोटो लावलेले असतात आणि त्याच्या बरोबर वरती फोटो असतो तो शाळेलाच नाही तर शाळेच्या विटेला अभिमान वाटावा अशा कॅप्टन विनायक गोरेचा.
नंतर दिसायचे ते वरच्या मजल्यावर जाण्यासाठीचे जिने. या जिन्यावरून धक्का बुक्की करून चढण्यात जी मजा होती ना, ती बोरिवली लोकल मध्ये चढल्याचा फील द्यायची. वर चढल्यावर दिसायचा तो वैज्ञानिक माहिती लिहिलेला फळा. काही लोक तो वाचायला थांबायचे, तर काही त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करायचं. तर पहिल्या मजल्यावर बरीच खाई आणि नाही म्हटलं तरी थोडस तणावाचं वातावरण असायचं, कारण तो मजला होता शिक्षक कक्षेचा. त्याही मजल्यावर दोन बाजूला दोन फळे असत. त्याच्यावर वाकसर चित्र काढायचे आणि माहिती लिहायचे. ती माहिती कोणी वाचत असेल नसेल माहिती नाही, पण त्याच्यावरची चित्र मात्र बघणाऱ्याच्या नजरेतून कधीच सुटत नसत. तिथून उजव्या बाजूला वळलं की शिक्षकांची एक आणि शिक्षिकांच्या दोन कक्षा. काही जण तिथे निर्धास्तपणे शिक्षकांशी बोलत, तर काही मात्र त्याच्या जवळपास फिरकायला सुद्धा घाबरत असत. जर ग्रुपने तिथे आलो तर एखाद्या धीट पोराला पकडून, जा रे बाबा तू जाऊन बोल काय ते बघ, असं आपण करायचो. शिक्षक कक्षाच्या पुढे असायचं ते भूगोल दालन. कुठल्याही कार्यक्रमाची तयारी इथेच केली जायची. त्यामुळे प्रॅक्टिस करता करता टाइमपास किंवा टाइमपास करता करता प्रॅक्टिस करण्याचं ते एक हक्काचं ठिकाण. त्या ठिकाणी पेपर तपासले जायचे, त्याच्यामुळे त्या वेळेला त्याच्या जवळपास फिरकण्याची सुद्धा बंदी. त्या मजल्यावरून वर गेलं की दिसायचे ते 6वीचे आणि 9वीचे वर्ग. नंतर आणखीन वर गेल्यावर दिसायचे ते 7वीचे आणि 10वीचे वर्ग. आणि त्याच्या वरचा मजला मात्र बहुतेकांचा लाडका मजला. त्या मजल्यावरून वर गेलं की दिसायचे ते 6वी आणि 9वीचे वर्ग. त्याच्याहून वर गेलं की दिसायचे 7वीचे आणि 10वीचे वर्ग. आणि त्याच्या वरचा मजला हा बहुतेकांचा लाडका मजला. डाव्या बाजूला असायची ती संगीत कक्षा. तिथे काचेत ठेवलेला तबला, पेटी दिसायची आणि समोरच्या भिंतीवर असायचं झाकीर हुसेनचं चित्र. याही ठिकाणी काही कार्यक्रम बसवले जायचे. त्याच्या बाजूलाच होत्या 2 प्रयोगशाळा. तिथे कसली कसली केमिकल्स ठेवलेले असते. प्रयोगशाळेत शांतता राखा हा नियम आपल्यापैकी अनेकांनी नुसता वाचला आणि सोडून दिला. इथे ज्या वस्तू आपल्याला इतर वेळी सहज वापरायला मिळणार नाही किंवा लागणार नाही, त्या वस्तू आपल्याला वापरायला मिळाल्या किंवा लागल्या काही समजा. त्यात काहींना इंटरेस्ट होता तर काहींना नव्हता.